आत्ता आलेला आहे आम्ही मेट्रो स्टेशनच्या बाहेर दिंडोशी आणि हे स्टेशन आहे दिंडोशी स्टेशन आहे। आता चाललो आम्ही मार्केटमध्ये आणि आम्हाला खूप एन्जॉय करतात पोरं। हा नेकलेस आहे ना वहिनी, भांग बिंदिया पण आहे आणि व्हिडिओज करते ना। आणि हा कमरपट्टा दादा आणि वहिनीला आम्हाला कपडे घ्यायचे होते, तर मग आम्ही या नटराज मार्केटमध्ये आलेला आहे। आणि नटराज मार्केट एवढं छान आहे ना, खूप मस्त आहे। सगळ्या वस्तू मिळतात तिथे आणि एवढं मोठं मार्केट आहे ना, हे सगळं मिळते तिथे। तर आम्हाला त्यांनी कपडे घ्यायला आणलं। मस्त, खूप छान आहे। दूसरा है ना, लेंगे के लिए ना, दोनों के लिए। मुलांना ठेवलं एका ठिकाणी बसून आम्ही, कारण की आपली शॉपिंग तर माहीत असते कशी असते तर। आणि मुलं एवढे किरकिर करतात ना, खूप चिडचिड करतात शॉपिंग असली की आपली। त्याच्यामुळे त्यांना एका ठिकाणी बसून ठेवलं आणि त्यांच्याजवळ दादाला पण ठेवलं आणि आम्ही दोघींनी थोडीफार शॉपिंग केली। आणि मस्त ड्रेस घेतला माझ्यासाठी दादानी वहिनीने। कसं आहे ताई? खूप छान बघा। जो घर में आता वही देता, अभी जो माल मिलता नहीं है केस लेता ना बंद हो गया। बरोबर होतं तुला असं साईज? एक बार ट्राय ना तिकडचं ठीक आहे। 10-20% कुछ भी नहीं फिक्स। तर आता निघालो आम्ही शॉपिंग करून घरी जायला निघालो, कारण की आम्ही मेट्रो ट्रेनने गेलो होतो ना, तर त्याच्यामुळे दादांनी काही गाडी घेतली नव्हती, कारण की आम्हाला मेट्रो ट्रेनचा प्रवास करायचा होता। त्याच्यामुळे मग गाडी घेतली नाही, म्हणून आम्ही आता ऑटोने चाललेलं आहे शॉपिंग करून। तर आपण ही बिल्डिंग बघू शकता, किती मोठ्या मोठ्या, आणि रात्री एवढ्या छान दिसत नाही बिल्डिंग, पूर्ण लाईटिंग आणि खूप छान वाटते पाहायला। आणि बिल्डिंग एवढ्या उंच आहेत ना, तर खूपच उंच बिल्डिंग आहेत पाहण्यासारख्या। आत्ता आलेलं आहे आम्ही घरी आणि शॉपिंग वगैरे करून। आता वाजलेले आहे 10:30। आम्ही गेलेलं आहे 6 ते 10 एवढा वेळ लागला आम्हाला। वेळ का बरं लागला की आम्ही कसं मेट्रो ट्रेनमध्ये पण गेलेलो होतो आणि त्यात वेळ गेला आमचा। आणि तो मेट्रो ट्रेनचा जो प्रवास होता ना, खूप छान होता, खूप एन्जॉय केला आम्ही आणि मुलांनी पण। आणि नंतर मग गेलो आम्ही शॉपिंगला। दादानी वहिनीने कपडे घेतले आम्हाला, कारण की शनिवार रविवारच मिळते ना,
तर त्याच्यामुळे शनिवार रविवारीच त्यांना वेळ असते, बाकीच्या दिवशी काही वेळ मिळत नाही त्यांना. तर म्हणून चला आता आपण शॉपिंग पण करून घेऊ. आणि शॉपिंग झाली. आता आलेलं आहे आम्ही घरी 10:30ला. आता चाललो आम्ही वरती. आईच्या पायाच्यानं माहीत आहे का, बिलकुल चालता नाही येत आईला. चालणं नाही सांगितलं डॉक्टरनी. त्याच्यामुळे मग आईला काही नेलं नाही. आणि जे काही आणलं ना ते दादा सगळं दाखवत आहे आईला. कोणती फिश आहे ताई? मांदेली आहे. मी पहिल्यांदाच पाहून राहिली. पण अशी बाकीच्या कशा सिल्वर कलरच्या असतात ना, त्या वेगवेगळ्या असतात. ती अशी त्याला तोंड बिन तर काही दिसत ते नाही. काढून आणलं. काढून आणलं का? पोटातले घाण ठेवले फक्त हे बघा. हो हो हो. हे घाण एवढी काढली की झालं मग. पाणी सुद्धा लागायला लागले. हो, फ्रीजमध्ये होते ना त्या. आणखी पाहिजे होतं नाही का, म्हणजे लहान पोराला, लहान पोराला आवडते एक पाहिजे. मांदेली. तेच तर म्हटलं अशी कशी फिश आणली बाबा नाही. नाही, पहिल्यांदाच दादाला पाहत आहे मी. दादाला. हो का? हे पहिल्यांदा पाहत आहे मी. पापलेट वगैरे ते तरी खाल्ली, पण हे वेगळी वाटलं. बांगडा बांगडा पण काय त्यांचे व्हिडिओ चालू. हळद टाकली याच्यामध्ये आहे ना. आता मीठ. मंदानी काय हे कोणती? मांदेली. 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 नवीन नाव वाटलंय. मांदेली. हे मोठी नसते का मग ताई? नाही एवढीच असते. साईजच तेवढी. याच्यापेक्षा वाढत नाही का? नाही नाही. हो का? तिची साईजच आहे. हो का? खायला एक नंबर मच्छी. हा गरम मसाला नाही. थोडासा भाजीचा डिसाईड करा. मी तळते भाजी. आता हे थोडा वेळ राहू द्यायची अशी. हा अशीच ठेवणार आणि थोड्या वेळाने फ्राय करते. किती वेळ आता? 5-10 मिनिटं. एकदम सोपी रेसिपी आहे ताईंनो. फक्त त्या आशाताईने तिखट, मीठ, हळद आणि वरून थोडासा गरम मसाला टाकला आणि ते 10-15 मिनटं मॅरिनेट होऊ दिलं. आणि नंतर मग कढईमध्ये तेल टाकून चांगल्या क्रिस्पी होऊ दिल्या. पहिल्यांदा एका साईडनं चांगल्या होऊ दिल्या, जवळजवळ 10 मिनटं चांगल्या एकदम कडक झाल्या त्या, म्हणजे क्रिस्पी झाल्या. नंतर मग दुसऱ्या साईडने टाकल्या. आणि जास्त वेळ पण लागत नाही आणि एवढी टेस्टी लागते ना ही फिश. मी पहिल्यांदाच खाल्ली, पण खूप आवडली मला. खूप छान आहे आणि काटे पण नाही आहे याच्यामध्ये. फक्त एक काटा असतो याच्यामध्ये. आणि मुलांसाठी तर खूप चांगली आहे ही फिश. सहजपणे मुलं खाऊ शकतील. आणि खरंच सांगू का ताईंनो, म्हणजे एवढा आराम चालू आहे ना माहेरी की सगळं नुसतं हातात मिळते. सकाळी उठल्या तेव्हापासून चहा, नाश्ता. वहिनी तर कॉलेजमध्ये चालल्या, कारण की त्यांना सुट्टी शक्यच नाही आहे घरी राहणं. पण ह्या आशाताई जे आहेत ना, सकाळी उठल्यापासून चहा, नाश्ता सगळं हातात देतात. आणि खरंच ताईकडे गेलं तरी तसंच सगळं हातात मिळते. आणि लहान भावाकडे गेलं तरी तसंच प्रिया पण सगळं हातात देते. नाही नाही म्हटलं तरी काय पण करू देत नाही. आणि दादाकडे तर तुम्ही पाहतच आहे म्हणा. तर अशा प्रकारे माझा नुसता आराम चालू आहे ताईंनो. मस्त फ्राय झाली पनीर. कडक झाली, क्रिस्पी झाली. एक नंबर झाली ते. भाजी मुलाला काही नाही खात. मस्त झाली. बांगडामध्ये कसं थोडं मांस वगैरे भेटतं ना खायला.
मग ती खात नाही, मी नको म्हणतात. छान झाली, मस्त क्रिस्पी झाली. हा. आजच्या व्हिडिओला मी इथंच एंड करते. ताईंनो आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब कराल, लाईक कराल, शेअर कराल. ताईंनो धन्यवाद.